जय शिवराय मित्रांनो, आज आपण परत एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी योजना 2024. या ठिकाणी पहिला टप्पा हा 17 लाख शेतकऱ्यांचा सगळ्यात जगजाहीर झालेला आहे. या शेतकऱ्यापैकी महाराष्ट्रातील आजचा हा व्हिडिओ असणार आहे. प्रथमतः ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झालेली आहे, परंतु त्यांना ते सध्या आता या जगामध्ये हयात नाहीत किंवा मृत्यू पावलेले आहेत. तर अशा शेतकऱ्यांसाठी काय प्रोसेस आहे, शासनाने काय निर्देश दिलेत, शासनाकडून काय सूचना आल्या, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. लक्षपूर्वक पहा. ज्यांच्या कुणाच्या आई वडिलांच्या नावावरती कर्ज माफ झाले असतील, घरच्या मोठ्या व्यक्तींच्या नावावरती कर्ज माफ झाले असतील, परंतु ते आता हयात नसल्यामुळे आता पुढची प्रोसेस काय, तुम्हाला कोण मदत करू शकतं, बँकेत काय करायचंय, या संदर्भातला हा छोटासा व्हिडिओ आहे. त्या शेवटपर्यंत पूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर जरूर करा. तर मुद्दा आहे की पहिला टप्पा हा शेतकऱ्यांचा 17 लाख शेतकरी या ठिकाणी पात्र झालेत. शेतकऱ्याबद्दल काही मुद्दे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मांडणं महत्वाचं वाटतं, कारण की प्रत्येक शेतकऱ्याला ही अपडेटेड माहिती बऱ्यापैकी नसते. पण या ठिकाणी आपण शासनाचं काही बाजू घेत नाही किंवा कोणाची बाजू, आपण कोणा पक्षाची बाजू घेत नाही, पण खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ही एवढी माफक अपेक्षा या ठिकाणी आपली असणार आहे. आणि जे सत्य आहे तेच आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. तर हा जो शेतकरीची सर्व माहिती आहे ती महाआयटीच्या पोर्टलद्वारे बँकेने आणि शासनाने उजागर केलेली आहे. याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप कुणाचाही नाही आहे. वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत आणि शासन आहे, यांनी सर्वांनी मिळून एक महाआयटी पोर्टल तयार करून ही सर्व माहिती सर्वांना कळावी, सर्वांना दिसावी म्हणून महाआयटीच्या पोर्टलवरती या ठिकाणी अपलोड केली आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही संशय घेण्यासारखं काही नाहीये. त्यानंतर याच्यामध्ये अपात्र शेतकरी आहे. अपात्र शेतकरी म्हणजे कोण अपात्र आहे? याच्यामध्ये जे आयटी रिटर्न भरणारे, आपले खासदार, आमदार, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदचे मेंबर, पंचायत समितीचे मेंबर, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तर माहिती आहे. हे अपात्र लोक शासकीय नोकरदार असोत. याच्यामध्ये पुन्हा परत कोणाचा मानवी हस्तक्षेप या ठिकाणी झालेला दिसून येत नाही. हा जो सर्व डेटा अपलोड झालाय, हा जो सर्व पात्र अपात्र हे जे ठरलंय, हे जे निकष ठरलंय, हा सर्व आपला जो डिजिटल डेटा सरकारकडे वेगवेगळ्या पोर्टलवर, वेगवेगळ्या मोठमोठ्या संस्थांमार्फत आपले अपडेटेड डेटा आहे. त्या डेटाच्या आधारे हा सगळं शॉर्टलिस्ट केलेले आहेत शेतकरी. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही संशय घेण्यासारखं असं कारण नाहीये. याच्यामध्ये ह्युमन इंटरमेशन नाही. या कर्जमाफीत महत्वाचे 3 घटक आहेत. एक, कर्जमाफी. 2 नंबर, ओटीएस पद्धत, म्हणजे ओटीएस पद्धत, वन टाइम सेटलमेंट, त्यालाच आपण एक वेळ समझोता असं म्हणतो. आणि तिसरा भाग आहे प्रोत्साहनपर अनुदान. तर यापैकी आता ही जी यादी झालेली आहे फक्त ती कर्जमाफीवाल्या शेतकऱ्यांची आहे. बाकी ओटीएस वाले शेतकरी आणि प्रोत्साहनवाले शेतकरी, हे शेतकरी अद्याप यांच्या बाबतीत अजून कुठली कर्जमाफीची यादी अजून प्रकाशित झालेली नाही. काही लोकांचे परत यादी तयार होण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. मयत शेतकऱ्यांचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे की मयत शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आहे, बँकेचं धोरण काय आहे आणि पुढची प्रोसेस काय आहे, पुढची व्यवस्था काय करून ठेवलेली आहे शासनाने. तर त्यांनी काय करायचंय, त्यांनी बँकेत वारस नोंद करून घ्यायची आहे. जे कोणी आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्ती असतील, त्यांचं निधन झालं असेल, त्यांच्या नावावर कर्जमाफ केली असेल, तर घरातील कोणी एखाद्या बाकीच्या पुरुषापैकी एकाने किंवा अनेकाने त्याचं वारस व्हायचंय. त्या वारस नोंद करायची बँकेत जाऊन. त्याबद्दल तुम्हाला बँकेच्या अधिकारी कर्मचारी हे मदत करतील. आणि तशा सूचना ह्या आयुक्ताकडून, हे जे पुण्याचे आयुक्त आहेत या सर्व गोष्टीवर नियंत्रण करणारे, त्यांनी असं स्पष्ट शब्दामध्ये तुमचे डीडीआर ऑफिस असो, तुमचं लीड बँक असो, तुमचे जिल्हा बँका असो, या सर्वांना पद्धतशीरपणे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. मयताची कर्जाची रक्कम वारसाच्या नावे करायची. काही कागदपत्रे बँक अधिकारी सांगतील, त्याची पूर्तता करावी. हे सर्व पूर्ण केल्यावर तुमच्या घरातील मयत खातेदाराचे कर्ज नक्की वारसाच्या नावाने होऊन कर्ज खात्यामध्ये त्या वारसाच्या
आणि त्याच्यामध्ये येऊन कर्ज खात्यामध्ये येऊन ते कर्ज माफ होईल आणि तुमच्या वडिलाच्या मयत वडील असो, आई असो, काका असो, कोणी असो, या सर्व जय शिवराय, या सर्वांचं कर्ज माफ हो अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी